काय पंच? दोन चेंडूंचा खेळ संपला. 3 धावा मात्र धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाज तयार आहेत. यावेळेचा बॉल ऑफ साईडला लॉफ्ट केलाय. फटका चांगला अगदी प्रॉपर टायमिंगने शॉट घेऊन काढलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. सीमा रेषा पलीकडे येतोय. या मॅच मधील पहिला चौकार. बघा ते झाडाखाली जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणाहून कृपया करून बाजूला व्हायचं आहे. जे झाडाखाली बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी टेंट मध्ये बसावं. आभार आभार. चांगला फटका पण पाहिला. गौरव सकपड आणि त्याच्या बरोबरीने अजय सुतार हे सलामी फलंदाजांची जोडी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या मात्र बिनबाद 7 या आकड्यावरती आहे. यावेळेस खराब चेंडूची फेकी, खराब मारा मात्र केला जातोय. ओव्हर द वेस्टचा बॉल. पंच आमच्या दिशेने मात्र इशारा देत आहेत की आज चेंडू मात्र नो घोषित केला जाईल. नो बॉल आहे. पंचांचा फ्रीडचा इशारा देखील पुढील बॉलवरती येतोय. अशा चुकांची अपेक्षा नाहीये. शुभम गायकवाड यांची मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती. तीच गोलंदाजी मात्र या मॅचमध्ये जर त्यांनी केली तर त्यांचा संघ मात्र मजबूत होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु उघड्या डोळे पहा नीट. चेंडू असणारे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. सरळ दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल केला. सिंगल धाव मिळतीये आणि एकाच धावेवरती मात्र या ठिकाणी आता समाधान मानलं जात आहे. चुकीला सुधारणं फार महत्त्वाचं असतं. वैयक्तिक आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ असो, चुका जेव्हा तुम्ही सुधाराल तेव्हा तुम्हाला यशाचा मार्ग मिळेल याचा उल्लेख मात्र नेहमीच केला जातो. यावेळेचा शॉट चांगला आहे. कव्हरच्या डोक्याच्या वरून इनसाइड आउट. ओव्हर द कव्हर चेंडू गेलाय. एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार. चौकार. यावेळेचा वाईड लाईनच्या दिशेने मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. अवे फ्रॉम द बॉडी मात्र चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. फलंदाजांना बीट करून मात्र बॉल जातो विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि एका डॉट बॉलची सांगता मात्र होती. डॉट बॉलच्या बरोबरीने पिवनच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं मोरिया 11 अकालपेठ टीमने. संघाच्या धावा आहेत त्या धावफलकावरती बिनबाद 13 धावा. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जाते. या 3 षटकांची मॅच सकाळपासून आपण पाहतोय की बऱ्याचशा धावा आतापर्यंत होत नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 3 षटकांच्या मॅच गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे.
षटक क्रमांक 2 साठी मात्र सुजल सकपाळ बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाची सुरुवात, पहिला चेंडू, लाऊड अपील, पंचांकडे दाद मागितली जाते. फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, स्विच इट करायचा होता. अगदी उजव्या हाताचे डेव्हिड वॉर्नर खेळतायत की काय अशी मात्र मैदानाच्या आतमध्ये आम्हाला असं भासलं. परंतु यावेळेस आपण पाहतोय बीट केलंय आणि डॉट बॉलने मात्र सुरुवात या ठिकाणी केली जाते. बघा पुढच्या फेरीच्या चिठ्ठ्या मात्र या ठिकाणी नक्कीच आता उडवल्या जातील काही क्षणांमध्ये. यावेळेस पण फिरून मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आहे. पंचांकडे दात किती जोरात करतात बघा, उत्साह फार जास्त आहे. आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या टीम पराक्रमी तांबी संघांच्या खेळाडूमध्ये, कारण अपील करणं एका खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला जर समोरच्या टीमला कमीत कमी धावांपर्यंत रोखायचं असेल तर विकेट महत्वाच्या आहेत, आणि विकेट मिळवायच्या असतील तर अपील मात्र जोशाने होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेचा बॉल डीप द क्रीज आपण पाहतोय, क्रीजचा चांगला वापर केलाय फलंदाजांनी. अगदी वेट अँड वॉच पद्धतीचा गेम प्ले पाहायला मिळाला. चेंडू मात्र अलॉंग द कार्पेटने लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल केला गेलाय आणि या बॉलवरती आपण पाहतोय की एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मिळाली जाते. दुसरं षटक कमबॅकिंग राहिलं टीम पराक्रमी तांबी संघासाठी. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शुभम गायकवाड यांनी 13 धावा दिल्या, परंतु सुजल सकपाळने आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात आणि फक्त एक मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून खर्च केली गेली. चांगली सुरुवात म्हणावी लागेल त्यांची. यावेळेचा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वारंवार मात्र वाऱ्याच्या वेगाने फळी पेरली जाते. रनआउटची लाऊड अपील केली आहे स्पर्लेक पंचांकडे, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत या अपीलमध्ये आणि चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केली जाते. हळूहळू आपण पाहतोय की संध्याकाळचं सत्र मात्र आता इथे सुरू होताना पाहायला मिळत आहे. घड्याचा काटा जवळजवळ 4 पर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळे आता उन्हाचा तडाखा थोडासा कमी होताना पाहायला मिळेल. सूर्य त्याच्या दिशेने चाललेला आहे. फुल टॉस बॉल आहे, संधी दिली, ऑन साइडला लॉफ केलाय. उंची जास्त, लांबी कमी आहे, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत झेल घेण्याचे. परंतु झेल मात्र जरी सुटला असला तरी आपल्या संघासाठी मात्र त्या खेळाडूने धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. त्या ठिकाणी व्हॉलंटियर आपले आहेत. नोचा रिव्ह्यू आहे. ओके, येस, चेक केलं जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे ना सर? येस, ओके, चेक केलं जाईल. बॅटिंग टीमने मात्र ओव्हर द वेस्टचा नो बॉल आहे अशा शंका वर्तवल्यात आणि त्यामुळे त्यांचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल, तुमच्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचवला जाईल. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि हा चेंडू नो बॉल आहे असा मात्र तिसऱ्या पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे आणि नो बॉल आहे. अर्थातच तो चेक केला, तिकडे व्हॉलंटियर आमचे आहेत, त्यांनी सांगितलंय की तो सेफ होता, अडवलाय तो सेफ आहे, परंतु हा चेंडू नो आहे. पंचांचा फ्रेडचा इशारा मात्र नक्कीच येणार आणि सागर भातोसे साहेब यांच्याकडून गौरव यांनी 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर 3000 रुपयांचं पारितोषिक त्यांना मात्र नक्कीच दिलं जाईल. फ्रेडचा चेंडू होता, यावेळेस लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र जज करतायत. चेंडूला अडवणं त्यांनी योग्य समजलं, कारण त्यांना देखील माहिती आहे फ्रेडचा बॉल आहे, जर झेल घेतला तर फलंदाज बाद होऊ शकत नाही, पण रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज नक्कीच बाद होऊ शकतो. अतिघाई संकटात नाही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. धावांची लालच मात्र अंगलट आली आहे आणि त्यामुळे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद.
चे कॅप्टन उपस्थित आपण राहायचं सूचना असेल. योगेश जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन मात्र आपण हलक्या हाताने मैदानाच्या आतमध्ये त्यांनी चेंडू घेऊन काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल एक टप पूर्ण दुसरीचा प्रयत्न होता परंतु अगदी वेळेत नकार मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. या बॉलवरती एक धाव मिळाली जाईल. एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रथम बॅटिंग करताना पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या म्हणजे टोटल 2 षटकानंतर 1 बाद 20 ही स्थिती आहे टीम मोरिया 11 अकालपे संघाची. बघा आता पुढील फेरी जी असेल त्याच्यामधल्या चिठ्ठ्या उडवल्या जातील. चला जय भवानी कुसावडे बी टीमचा कॅप्टन या इथे मात्र पाहतोय अमरदीप धवली टीमचे कॅप्टन आहेत. मैदानाच्या आतमध्ये जे 2 संघ खेळत आहेत त्यांचे 12वे खेळाडू आहेत. त्यामुळे जय भवानी कुसावडे बी संघाचे कॅप्टन या चिठ्ठ्या मात्र आता या ठिकाणी लगेच उडवल्या जातील. या ठिकाणी पारितोषिक पुनश्च एकदा आलंय. या योगेश जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी सागरदादा भातोसे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचं कोणतंच कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज स्वरूप सकपाळ या खेळाडूने. यांचा उल्लेख आपण केला होता. रनअप त्यांचा कमी आहे. इम्रान ताहिर सारखा बॉल ते रिलीज करतात आणि त्यांची आठवण येते. फुल टॉस बॉल होता खराब चेंडूचा. खरपूस समाचार घेतला जातोय. ऑन साइडला लॉफ्ट केलाय चेंडू गेलाय हवाई फायर साठी यूज 6 षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. पुनश्च एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जातीये परंतु बॅट आणि बॉलचा कोणताच कॉन्टॅक्ट होत नाहीये. गोलंदाज स्वरूप सपकाळने कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाही. षटकाराचा मार खाल्ला तदनंतरचा चेंडू आपल्याला आखूड टप्पाचा पाहायला मिळाला. हुक करण्याचा प्रयत्न अगदी स्टंप लेवलला बॅकफुटला जाऊन मात्र ताकदीचा वापर करायचा होता परंतु टायमिंग झालं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज अन बॅटर तुम्हाला मोठे फटके यशस्वी करायचे असतील तर ताकद प्लस टायमिंगचं कॉम्बिनेशन तुमच्या फटक्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे. कारण ते कॉम्बिनेशन जर जुळालं तरच ते मोठे फटके तुमच्यासाठी येतील. यावेळेचा बॉल देखील पुढ्यात टाकला. ऑन साइडला मात्र लॉफ्ट केलं जात आहे. खेळाडू आहे डीप मध्ये हलकेसे फंबल केल्यात. सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरी धाव. क्या बात है. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये अगदी नाकावरती टिचून घेतल्या जात आहेत. याला म्हणतात रनिंग बिटवीन द विकेट. याला म्हणतात आत्मविश्वास. तुमचा आत्मविश्वास जर बळकट असेल तर तुम्हाला यश मात्र मिळेल. आणि या ठिकाणी बघा पारितोषिक हे सागर भातोसे, पवन केसरकर आणि आनंद भातोसे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु यावेळेचा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये घेऊन काढलाय. वाडिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने ट्रॅव्हल करतात. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या बॉलवरती मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात आणि या धावफलकावरती 31 धावा. शेवटचा बॉल आहे या पहिल्या सत्रामध्ये. फसवा चेंडू. क्या बात आहे. काय चेंडू फेकला होता.
टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू हलकासा कट होताना पाहायला मिळतोय. चेंडूने मात्र वळण घेतलं, फलंदाजाला बीट केलं आणि बॉल मात्र पोहोचला जातोय विकेट किपर यांच्या हातामध्ये. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा, येणारे 18 चेंडू आणि पराक्रमी तांबे संघाला विजयासाठी गरज आहे ती 32 धावेची. चिठ्ठ्या आता या ठिकाणी नक्कीच उडवल्या जात आहेत. जी पहिली चिठ्ठी निघेल त्यांना मात्र बाय भेटेल, ते डायरेक्ट शेवटच्या मॅच मध्ये प्रवेश करतील. आमचे छोटे मित्र आहेत त्यांनी मात्र एक चिठ्ठी उचललेली आहे आणि त्या चिठ्ठीवरती कोणत्या संघाचं नाव येईल? विजयी संघ. जो संघ विजयी होणार त्याला मात्र बाय मिळणार. नशिबाचा कौल मात्र विजयी संघाच्या बाजूने लागलाय. 18 चेंडू आहे, 32 धावेंची गरज आहे. जर चेस केलं तर पराक्रमी तांबी आणि डिफेंड केलं तर मोरिया 11 अकालपे यांना बाय मिळेल. हॅलो. यानंतर होणारा सामना अमरदीप दवली विरुद्ध जय भवानी कुसावडे. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्ससाठी यायचे, टॉस बॉक्समध्ये यायचे. मी दीपक साळके यांना विनंती करतो की आपण या सामन्याचे नाणेफेक करायचे. जय भवानी संघाचा कर्णधार, जय भवानी कुसावडे संघाचा कर्णधार जर हा सामना मोरिया 11 अकालपे संघाने जिंकला तर सागर बातोशे, पवन केसरकर, संदेश कदम व आर्यन बातोशे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जय भवानी कुसावडे संघ नाणेफेक जिंकलाय. अंपायर्स तो दोस्तों चलेंगे फिर एक बार मैदान की तरफ. कैलाशवासी नितिन कदम स्मृति ट्रॉफी 2025 में मैं आपका अपना मानस मनोरे करूंगा. आप सभी का फिर एक बार दिल खोल के स्वागत. 18 गेंदे और 32 की जरूरत है टीम पराक्रमी तांबी को. गेंदबाज यहां से शुरुआत करेंगे. पहली गेंद जड़ में डाली गई. कमाल की लेजर गाइडेड मिसाइल तेज तरार यॉर्कर के साथ यहां से दूसरे पारी की शुरुआत की जाएगी. ऑन साइड के ऊपर हल्के हाथों से गेंद को खेला. सिंगल रन आपको यहां से आता हुआ नजर आएगा और इसी एक रन के साथ टीम का खाता यहां से जरूर खुल चुका है. P1 का ओवर. 2 खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के बाहर फील्डिंग करते हुए नजर आएंगे. एक खिलाड़ी डीप का कॉर्नर बाउंड्री पर, एक खिलाड़ी डीप वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और बाकी सभी 30 यार्ड सर्कल के अंदर नजर आएंगे. यहां से बैकफुट पर कट करने की कोशिश. कमाल की गेंद थी, फुलर लेंथ वाली गेंद थी. एकदम टप्पा पड़ने के बाद गेंद नीचे रहती हुई नजर आई.
वाइड के लिए रिव्यू बैटिंग टीम ने, अंपायर का डिसीजन था फेयर बॉल है, लेकिन बैटिंग टीम ने उस डिसीजन को चैलेंज किया है। एक रिव्यू आपको एक पारी में दिया जाता है, उसका अगर आप इस्तेमाल करते हैं, सक्सेसफुल होता है तो रिव्यू रिटेन चेक बिल्कुल हम कर रहे हैं, आपको बिल्कुल बताया जाएगा। रिव्यू अनसक्सेसफुल, यहाँ पे फेयर डिलीवरी का डिसीजन थर्ड अंपायर के माध्यम से आता हुआ नजर आएगा। पराक्रमित तांबी, आपका रिव्यू लॉस्ट और आपको इसके बाद इस मैच में रिव्यू लेने का मौका अब नहीं मिलेगा, इस बात का भी आपको ध्यान रखना है। फिर एक बार गेंदबाज तैयार होंगे बॉलिंग मार्क के ऊपर, अटैक करने की कोशिश, बाहरी किनारा, फर्स्ट स्लिप में यहां से गेंद को कैरी किया जाएगा। तब तक चिक्की सिंगल मैदान के अंदर जरूर पूरा किया जा चुका है। शाम का समय, घड़ी का काटा 4 के पार पहुंच चुका है और यहाँ से अब अपना सूर्य अपने अस्त की ओर चल पड़ा है। धूप आपको अब थोड़ी सी कम होती हुई नजर आएगी। शाम का माहौल मतलब सुहानी शाम, ये हम हमेशा कहते हैं, और वो सुहानी शाम की तरफ ये क्रिकेट का कारवां अब चल पड़ा है। यहाँ पे देखिए टप्पा खाने के बाद गेंद ने अतिरिक्त उछाल लिया, कमाल की गेंदबाजी। मैंने सुबह से कहा है कि पिच थोड़ा सा अनएक्सपेक्टेड अपना गेम प्ले कर रही है, अपना रोल प्ले कर रही है मैदान के ऊपर। फुलर लेंथ वाली पिछली बॉल सर हमने देखा उछलती हुई नहीं नजर आई, ये गेंद टप्पा पड़ने के बाद मानो जैसे रॉकेट लॉन्च होता है वैसे टेक ऑफ होती हुई नजर आई। इसी वजह से हम कहता है पिच एकदम अनएक्सपेक्टेड है आज के दिन में इस मैच में। अपील यहाँ की जाएगी, 3 स्टंप्स के बीच में पाई जाएगी, अंपायर फिंगर गोज अप, इट इज नो डाउट एलबीडब्ल्यू, द बैटर इज आउट।
काबिलियत को मैदान के अंदर आपको साबित करना पड़ेगा। इस बार भी बल्ला घुमाया, इस बार भी नतीजे को नहीं पाया। लगी तो छगी, लेकिन छगी नहीं लगी। बड़ा हिट कब आएगा इसका इंतजार आपके टीम के कई सपोर्टर्स कर रही है। तमाम खिलाड़ी, आपके गांव के तमाम सपोर्टर आपसे जीत की उम्मीद लगाए बैठी है, और उस उम्मीद पर अगर आपको खरा उतरना है तो गेंद के ऊपर बड़े शॉट निकालने पड़ेंगे। अकल का इस्तेमाल कीजिए, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, ये हमेशा कहा जाता है। लड़ने की जरूरत है। इस बार बैकफुट पर गए, पंच किया, ताकत का इस्तेमाल। दो खिलाड़ियों के बीच दरार थी, गेंद हो जाएगी फरार, सीमा रेखा के बाहर, रन मिलेंगे 4। चार रन जैसे ही आए वैसे यहां से थोड़ा सा कॉन्फिडेंस बूस्टअप होगा स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज का। इस बार कमाल की गेंद थी, शफल हुए जरूर थे। अंपायर की तरफ देख रही है, वाइड क्या हो सकती है, लेकिन आप खड़े ही लेग स्टंप से आगे थे, उसी की वजह से बॉल स्टंप्स के ऊपर से गई है, और यहां से डॉट बॉल का डिसीजन आपको आता हुआ जरूर नजर आएगा। देखिए, एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी होती है मैदान के अंदर। कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज चल रही है। कदमों का इस्तेमाल किया, ये शॉट हवा में है, खिलाड़ी जज करेंगे। नो मैन स्टैंड में गेंद आपको टिप्पा खाती हुई नजर आएगी। खिलाड़ी रफ्तार के साथ आएंगे, तब तक मिलेगा मात्र 1 यानी सिंगल रन। क्या कमाल की गेंदबाजी दिखाई है मोरिया 11 अकाल पे। बड़ा नाम है इस टीम का कोयना क्रिकेट एसोसिएशन में, और जैसा नाम वैसा काम उनका मैदान के अंदर आपको जरूर नजर आएगा। 2 ओवर का खेल हुआ, टीम का टोटल 32 का पीछा करते हुए बनेगा 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें बचेंगी 6, और जीत के लिए अब भी 23 यानी 23 रनों की जरूरत। चलिए, आखिरी ओवर की शुरुआत 6 में 23 आपको बनानी है। पहली गेंद के ऊपर ताकत चलाई जरूर, इस बार भी ऊंचाई मिली, कॉलिंग नहीं था वहां पर। देखिए, जब आपको ऐसे कैच लेने होते हैं, 2 खिलाड़ियों के बीच कॉलिंग होना बहुत जरूरी है। आपको आपके पार्टनर को बताना है कि भाई रुकिए, मेरा कैच है। जब ये कोऑर्डिनेशन आप दोनों में बिठाएंगे, जब ये तालमेल आप दोनों में बिठाएंगे, तभी ये ऐसे कैचेस सक्सेसफुल हो सकती है। पानी की मांग मैदान के अंदर की गई है। चलिए, मैन टू मैन वाटर सप्लाई कीजिए। इस बार ऑफ साइड पर लॉफ्ट किया, ताकत का इस्तेमाल किया, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। गेंदबाज ने दिखाया है दमखम, बड़ी मछली आएगी जाले में। दूसरा झटका दिया जाएगा टीम पराक्रमी तांबी को। नए बल्लेबाज मैदान के अंदर जरूर इन किए जाएंगे। इस बार भी अटैक किया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कमाल का शॉट। खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा, लेकिन गेंद जाएगी बंदूक की गोली की रफ्तार से धन 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 करते हुए बाउंड्री के बाहर, मिलेंगे 4 रन।
इन्हीं 4 रनों के साथ टीम का टोटल बनेगा 15 रन स्कोर कार्ड पर। 3 गेंदे 17 रनों की जरूरत थी। एक और बड़ा हिट अगर आता तो इस मैच में टीम पराक्रमी तांबे आपको कमबैक करते हुए नजर आ सकती थी, लेकिन इस बार बल्लेबाज को बीट किया। इक्के दुक्के की कीमत इस मैच में 0 के भाव के बराबर है। शुरुआती गेंद से अगर अटैक होता तो कहीं ना कहीं टीम पराक्रमी तांबे के लिए मौका बन सकता था, लेकिन अब आने वाली 2 गेंदें और जीत के लिए 16 की जरूरत। अटैक किया, बढ़िया स्ट्रोक था, कमाल का शॉट, गेंद को भेजा है सीधा तारा मंडल में। दिन में तारे दिखा देने वाला छक्का आएगा। लेकिन ये शॉट अगर शुरुआत से आते तो मौका बन सकता था। अब जीत के लिए 1 गेंद बची है और 10 रनों का समीकरण आपको यहां से जरूर बनता हुआ नजर आएगा। एक छक्का लगाया, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत। ये मुकाबला अब से काफी दूर निकल चुका है। इस बार भी अटैक किया, डॉट गेंद की समाप्ति, और इसी के साथ ये मैच आपको यहाँ पे खत्म होता हुआ नजर आएगा।